हॅलो गाईज, कसे आहात सगळे? खूप दिवसापासून विचार करत होते की लाँग व्हिडिओवर शिफ्ट व्हावं, पण शॉर्ट इझी असतात बनवायला आणि मनाला एक वाटत होतं की आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हावेत, मग आपण लाँग व्हिडिओवर शिफ्ट होऊ. पण वाटत होतं की चला ठीक आहे, आपण काहीतरी केल्याने पुढे जाऊ शकतो, अजून सबस्क्रायबर आपले वाढू शकतात. म्हणून लाँग व्हिडिओ आजचा स्टार्ट केला आणि प्लीज तुमचं सपोर्ट, तुमचं प्रेम मला असंच द्या, म्हणजे मी अजून मला उत्साह येईल की मी मोठे व्हिडिओज पण बनवू शकेन. कसं असतं ना, सगळ्यांनाच काय होतं, मोठ्या काठापदराच्या साड्या, हेवी साड्या नॉर्मली कोणत्याही शॉपमध्ये मिळून जातात, पण सिंपल साड्या अशा मिळत नाहीत लवकर. कुठे सेलमध्ये मिळतात तर त्याची क्वालिटी चांगली नसते. मग म्हणून मलाही वाटतं की तुम्ही म्हणत होतात की नाही तुझ्या सिंपल साड्या दाखव कशा आहेत, आणि काही जणी मला लिंक पण विचारत होत्या, पण लिंकची तर माझ्याकडे काही नाही आहे, कारण की त्या मी ऑनलाईन घेतल्या नाहीत, लोकल शॉपमध्ये घेतल्यात. पण मी साड्या तुम्हाला माझ्या कशा आहेत आणि काय आहेत त्या मी शेअर करू शकते. ही बघू शकता, ही साडी अशी आहे, 2 कलरमध्ये डिवाईड केलेली आहे आणि येल्लो साडी मस्त दिसते, सिंपल पण आहे. आणि हे ह्या साडीवरचं ब्लाऊज जे की खूप छान दिसतं. त्याला असे बलूनवाले स्लीव्ज आहेत आणि मागचा गळा मी असा राऊंड शेपमध्ये शिवला आहे, जो की परफेक्ट दिसतो. आता दुसरी साडी म्हणजे ही ब्लॅक साडी. ह्या साडीचं म्हणजे ना, मी ही लग्नाआधी घेतली होती. माझ्या आईच्या साड्या बघून मला एवढं क्रेज वाटायचं की किती छान आहे, पण माझी आई ब्लॅक नको घेऊ म्हणत होती, कारण की तिला यूज नव्हती होत. तर मी म्हणत होते की नाही मला घ्यायची, आणि तुम्ही बघू शकता ही साडी खूप सुंदर आहे. हां, ही साडी मी ऑनलाईन बाय केलेली आहे आणि ह्याची लिंक माझ्याकडे आत्ता नाही आहे, पण मी तुम्हाला शोधून देऊ शकते. तर ह्या साडीला असं काहीचं बॉर्डर आहे आणि फुल साडीला एवढं बॉर्डर आहे, जे खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं, कलरफुल. आणि त्याच्यावरचं ब्लाऊज बघा तुम्ही, त्याच्यावरचं जे बॉर्डर आहे ना त्याला मॅचिंग असं ब्लाऊज आहे. ह्या साडीवरचं ब्लाऊज बघा किती कलरफुल आहे ना. ही ब्लॅक साडी आणि असं कलरफुल ब्लाऊज खूप छान दिसतं. पार्टीवेअर तर खूप मस्त दिसते. आहे सिंपल साडी, पण पार्टीवेअर पण खूप छान दिसते, तुम्ही यूज करू शकता. आणि नक्की ह्याची जर लिंक मला भेटली ना, मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता तिसरी साडी म्हणजे ही साडी, जी आहे खूप सिंपल पण दिसते खूप अट्रॅक्टिव्ह. ह्याचा लिंबू कलर आहे आणि ह्याच्यावर असं ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे. ही साडी ना मी माझ्या मावशीकडे पहिल्यांदा गेले तेव्हा तिने मला केलेली, आणि त्यावरचं ब्लाऊज पण तिनेच मला शिवून दिलं, की जो खूप छान शिवलंय आणि त्याच्यावर एकदम सूट होतं ग्रीन कलरचं असं ब्लाऊज. आणि हे कॉम्बिनेशन घातलं ना खूप सुंदर दिसतं. आता ही आहे चौथी साडी. ह्याची माझ्याकडे लिंक नाही आहे, पण ह्यावरचा मी एक व्हिडिओ टाकला होता ना, तेव्हा मला खूप जणांनी लिंक विचारली. ही पण साडी खूप मस्त दिसते. ही साडी लिंक नाही आहे, पण ही साडी माझ्या बहिणीने घेतलेली आहे. एक मिनिट मी पूर्ण दाखवते. पूर्ण साडीला अशी डिझाईन आहे जी गोल्डन खूप अट्रॅक्टिव्ह दिसते, आणि पार्टी वेअर पण ही साडी खूप छान दिसते. अशी एकदम म्हणाव तशी सिंपल पण नाही आहे, पण घातल्यावर खूप छान. ह्यावरचं ब्लाऊज ना मी असं व्ही नेक शिवले आणि ते एवढं मस्त दिसतं ना, पार्टी वेअर साडी वाटते, खूप छान दिसतं. आणि हे ब्लाऊज माझ्या मावशीने शिवलंय. ही 5वी साडी, ही एवढी छान दिसते ना. ही मी माझ्या लग्नाच्या वेळेस घेतली होती. माझ्या आईचं चालू होतं की नको घेऊ ग साड्या, लागत नाहीत. त्यात मला तेव्हा साडी परफेक्टही नेसता येत नव्हती. आत्ता एवढी येत नाही, पण आता शिकते. त्यात ही साडी नेसली होती मी लग्न झाल्यावर 2 दिवसांनी. काय छान दिसत होती, आणि जर रात्री नेसली ना तुम्ही ही साडी, एवढी चमकते ना, खूप छान लुक देते. स्पेशली तुम्ही रात्री वेअर करा अशा साड्या, ज्या खूप छान दिसतात. आणि हे पण मी लोकल शॉपमध्येच घेतले नांदेडला, आणि ह्याची प्राईस जास्त काही नाही, फक्त 700 रुपये. आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. ह्या साडीवरचं ना असं व्हाईट कलरचं ब्लाऊज आहे, जे खूप छान दिसतं, बघू शकता तुम्ही. जो पूर्ण चमकतं आणि साडीला वेगळाच काय म्हणतात ते, वेगळंच अट्रॅक्शन आणतं. आणि त्यात साडी ही रात्री नेसायसारखी आहे, म्हणून ते दोन्ही कॉम्बिनेशन. सेकंड लास्ट साडी ही मी एका व्हिडिओमध्ये यूज केलेली आहे, म्हणजे टाकलेला आहे व्हिडिओ. ही पण मी माझ्या लग्नाच्या वेळेसच घेतली होती, बट ही साडी अशी प्लेन आहे. पण ह्याची खासियत काय ना, ह्या साडीवरचं ब्लाऊज बघा तुम्ही. ह्या साडीवरचं ब्लाऊज खूप अट्रॅक्टिव्ह आहे, ते असं कलरफुल आहे. साडी जर प्लेन असली ना तर ब्लाऊज असं कलरफुल आहे, आणि ही साडी विअर केल्यावर ना हे ब्लाऊजसारखी क्रीम कलरची शायनिंग येते, त्याच्यामुळे खूप छान दिसते. ही एक साडी, ही पण मी लोकल मार्केटमध्येच घेतलेली आहे. आता लास्ट साडी म्हणजे ही साडी. ही साडी पण खूप सुंदर दिसते अंगावर, एकदम असा वेगळा आणि युनिक मरून कलर आहे. आणि त्यावरचं ब्लाऊज म्हणजे हे मी विअर केलेलं. ह्या साडीवरचं ब्लाऊज पिंक आहे, पण ते मला आता सापडत नव्हतं. आणि ही साडी पण खूप मस्त आहे, मी तुम्हाला फुल दाखवेन. ही साडी पण लोकल बाय केल्यात ना, त्यामुळे ह्या साड्यांची लिंक नाही, पण तुम्हाला एक आयडिया येईल की अशा साड्या तुम्ही घेऊ शकता आणि विअर करू शकता, ज्या खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. तुम्हाला त्याची तर नक्की हेल्प होईल, पण ज्या साड्याची लिंक असेल ना ते मी शेअर करेन तुम्हाला. तर असं आहे माझं सिंपल साड्यांचं कलेक्शन.
कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि प्लीज ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त व्ह्यूज द्या, लाईक करा. अजून तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर मी शेअर करेन, पण त्याने ना मला अजून उत्साह येईल की मी अजून व्हिडिओज शेअर करेन. थँक्यू आजसाठी.